आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रद्दी प्लास्टिक लोखंड पत्रा घेणार बंगारवाले दादा। केवढं वजन उचलताय तुम्ही? किती वजन आहे? पैसे मिळतात का त्या मानाने तुम्हाला तेवढे? घर चालतं का तुमचं? दादा तुम्हीच पहिले बघा ज्याने एवढी विचारपूस केली आमची। पैशाचं काय हो, घर पण कसं तरी चालतं एवढ्या पैशानं। आता हे टेन्शन विसरायचं म्हणलं की दोन घोट घालायचं कशात। हे पण संपलं, आता याचं वेगळंच टेन्शन। चला मी तुमचं टेन्शन दूर करतो। हे राहू द्या। हो पण अहो राहू द्या, आज मी तुमचं भलं करतोय, उद्या देव माझं भलं करेन। राहू द्या। खरंच देव माणूस आहेत बघा तुम्ही, लय उपकार केला। चला मी येतो। कुठं चाललंय? अहो टेन्शन मिटवायचं म्हणलं की औषध पाहिजेलच की। हा वाईस तेवढं सामानाकडे लक्ष द्या। होय मी आलो लगेच। होय होय। काय गेलं आलीस का दुकानावर? तो मुडदा नव्हता ना दुकानावर? अगं दुकानचं नुसतं निमित्त आहे आणि त्याचं ना काहीतरी वेगळंच चाललेलं असणार आहे। मी तुला म्हणलं होतं की त्याच्यावर चांगलं ध्यान ठेवू, पण आणि त्याच्याशी लगीन बी करू नको, पण तू ऐकलं नाहीस माझं। भोग आता तुझ्या कर्माची फळं। आज मी काय करू मलाच कळना झालंय। कळना? अगं ऐक माझं, अजून येळ गेली नाही। त्याचं नक्की काय चाललंय ना ते हुडकून काढतो। तो कुठल्या बाईच्या मागं आहे का काय कुणा टोका बाई त्याच्या मागं लागली असली ना तर तो मुर्दा नक्की तिला ढगात पोचवन बघ। पुरुषाला बाई पाहिजे असती पण ती गळ्यात पडलेली नको असती, आणि तिचं सगळं पाहिजे पण जबाबदारी नको। म्हातारे काय खोड भरतोस गे हिच्या डोक्यात? आताशी कुठं संसार सुरू झालाय तर तू हिचे कान भर आणि होऊ दे संसाराचं वाटोळ। काय ग तुला काही काम धंदा नाही, ऐकत बसलीस तू? आप्पा मी कामच करत होते। हे मगाशी जेवायला घरी आले आणि दुकानात अर्जंट काम निघालं म्हणून न जेवताच गेले। मी ह्यांच्या मागे दुकानात गेले तर हे दुकानावर नव्हते। दुकानावरती नव्हते। अगं मुडद्याचं कुठलं तरी काहीतरी कांड चाललं असल म्हणून तर आहे ना रातना दिस घरातनं गायब असतोय। तो नक्की कुणाचं मुडद पाडीत फिरतोय का काय कुणाला माहिती। म्हातारे माहित नसताना काय बी बोलू नकोस। कामाला गेला असेल कुठेतरी, त्याने काय काम धंदा करायचे नाही तोय? काय काळजी करू नको, असेल इथंच कुठेतरी। मी आलो बघून। आलो ग। दादा देव माणूस माझा, तुमच्यासारखी माणसं जगात जोवर आहे तो माणुसकीला अंत नाही बघा। चलतो मी। आता कुठं निघाला? बंगार गोळा गोळा करत पुढच्या गावाला जायचं। इथं वरुडला ह्याच रस्त्याला आमची जमीन आहे जिथं मकरंदला पुरलंय। एवढं जर कसं काय लागते? अख्खं गावभर फिरून आलो तेवढं काय जर लागली नव्हती आणि आता जर लागते। अहो तुमची गाडी चार्ज झाली, ही गाडी नाही चार्ज झाली म्हणून तुम्हाला तसं वाटते। असं वय
असं असेल, बरोबर आहे. आता मला आतमध्ये हलकं वाटतंय आणि बाहेर जड असल्यासारखं वाटतंय. बरोबर. चला चला मदत करतो मी तुम्हाला. अहो नको. अहो कशा तुमच्या उपकाराचं वजन चेपवत आहे माझ्या अंगावरती. नको मी आणतो. अहो नाही तेवढंच मला पुण्य लागेल. चला. तुमच्यासारखा माणूस नाही बघितला बघा मी. खरंच देव माणूस आहे तुम्ही. होय. सावकाश. हा हे थांब. तू इथं काय करतोयस दुकान सोडून? हा? भांगारवाल्याची गाडी का ढकलतोयस तू? याच्याशी काय संबंध आहे का तुझा? ए काय गडबड आहे? काय गडबड नाही साहेब. अहो देव माणूस आहे हा. मला गाडी जर लागत होती ढकलायला म्हणून त्याने मदत केली बघा. खरंच देव माणूस आहे. हे गप्तो का? हे कसं आहे ना, हे मला चांगलंच माहिती आहे. चांगलाच ओळखतो मी याला. हाय का दादा. लगा बघ की किती उभच आहे, किती जड आहे हे सगळं. उन्हातानाचं घेऊन फिरतात. म्हटलं मदत करावी. आता मदत करणं हे पण गुन्हा आहे राऊत साहेब. तुझ्या मदत करण्यावरच संशय आहे मला. तू विनाकारण अशीच कोणाला मदत नाही करणार. साईडला सरक. हं? साईडला सरक. ए चोर नाही ना आणली? नाही साहेब, भंगारचा आहे. तुम्हा पोलीस लोकांना ना मदत करायचं जमतच नाही, पण त्रास द्यायला मात्र बरोबर जमते. ए गप्तोस का आता? सगळं संपलं. याला बॉडी दिसणार. सगळा खेळ खलास. साहेबांचा फोन आहे. जैन साहेब. नाही साहेब ते हो साहेब ताबडतोब येतो. हो जैन. ए काय झालं? साहेब भडकल्यात. लवकर चौकीला बोलवलंय. चल. तुझ्यावर कायमच माझं लक्ष राहील. ध्यानात ठेव. Rari